भाजीपाला पिकामध्ये रोपांची निवड करणं आणि लागवडीनंतरनं त्यांचे योग्य व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीनं त्यांची काळजी घेणं. यापूर्वीच आपला व्हिडिओ आहे कालचाच, की त्यावेळेस मी जो काढलेला आहे तो लागवड केलेली नव्हती. आता लागवड या ठिकाणं करण्यास सुरुवात झालेली आहे. ट्रे निवडताना असे चौकोनी किंवा स्क्वेअरमधले असावेत, म्हणजे ही जी स्क्वेअर आहेत अशा पद्धतीचे असावेत आणि रोपांची वाढ ही अशा पद्धतीने असावी आणि मुळे अशी व्हाईट असतील तर पिकाची वाढ वगैरे व्यवस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचं हा महत्त्वाचा बेनिफिट असतो. कप जे आहेत ट्रेमधले हे अशा पद्धतीने चौकोनी असावेत, गोल आकाराचे नसावेत. भाजीपाला पीक असेल किंवा इतर कोणत्या पिकांची जी आपण बियापासून रोपं तयार करून लागवड करतो त्यामध्ये ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आत्ता ट्रान्सप्लांटिंग हे कालचं आहे आणि आजचं ट्रान्सप्लांटिंग सुरुवात आहे केलेली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणं या पिकाची काळजी घेणं महत्त्वाचं राहणार आहे. आता या ठिकाणं इथून पुढचं जे शेड्यूल असणार आहे हे प्रॉपरली राहणार आहे आणि ह्याच्या ग्रोथ कशा होतात, ह्याचे फुटवे कसे निघतात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आहे. तर ह्याच्यावरती आपण डे बाय डेज किंवा जसं काही प्लॉटची पाहणी होईल तसं जे काही चेंजेस येतील हे दाखवण्याचा प्रयत्न राहणारच आहे. आणि आत्ता साधारणपणे 1-12:30 दरम्यानचं टायमिंग आहे. असं रोपं जी म्हणतो आपण की सुकणे वगैरे ह्यामध्ये काही प्रकार जाणवत नाही आहे. त्यासाठी आपण नर्सरीचं सिलेक्शन नंतरनं पिकांच्या जातींचं लागवडीसाठी सिलेक्शन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तिथं चुकलं तर आपल्या एकूण उत्पन्नावरती त्याचा परिणाम हा 100% होतो. म्हणून आपण लागवड करताना योग्य जातीची निवड करणं, योग्य हंगाम असणं, त्यानंतरनं खतांचं नंतर स्प्रेचं योग्य नियोजन करणं हे पीक उत्पन्नासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं पिकांचं उत्पादन घेताना. आता इथून पुढच्या ज्या काही प्लॉट डेव्हलपमेंटच्या प्रोग्रेस असतील ह्या वेळोवेळी देण्यात येतील. कधीकधी यूट्यूबवरती लाईव्हसुद्धा असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण मिरची पिकामध्ये या ठिकाणं जे काही नियोजन असणार आहे किंवा कसं ठेवावं, काय असावं नियोजन किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतात. पहा, मिरचीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहतं ते तुमचे पावडर मिल्ड्यू किंवा पावडरी ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आपण भुरी म्हणतो तर ते, त्यानंतरनं थ्रिप्स, माइट्स आणि इतर काय बाकीचे सिम्पटम्स असतात पिकामध्ये येणारे. त्याचे वेळोवेळी योग्य नियोजन जर ठेवलं तर पीक आपल्याला निश्चित प्रकारे आपण कीड रोगमुक्त ठेवून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. यानंतरनं जे काही बदल असतील किंवा जे काही या ठिकाणं केलं जाणारं काम असेल ते तुम्हाला दाखवण्यात येणारच आहे. आणि ही रोपं अशा पद्धतीने हे जे व्हाईट रूट म्हणतो आपण, पुन्हा एकदा सांगतो, असे असावेत. असं स्क्वेअरमध्ये असावं. गोल कप किंवा गोल ट्रेचा आकार हा शक्यतो रोपांचा वापरू नये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. त्यात दस्त राहणार ना.